हाय, गुड मॉर्निंग. कशात मित्रांनो, मजेत ना? सो आम्ही निघालो आहोत या ठिकाणी. आता नाशिकला आम्ही सकाळीचे 7:30 झालेले आहेत. सो आम्ही निघालो आहोत. आमच्याबरोबर ते आमचे गणेश वडेकर साहेब आहेत. त्यानंतरला मंगे साहेब, हो मंगे साहेब आहेत. त्यानंतरला आमचे या ठिकाणी मंदार दातार सर आहेत. या ठिकाणी ते गाडी चालवत आहेत. या ठिकाणी असा कार्यक्रम आहे. आता 7:30 झालेत. मध्ये आम्ही नाश्ता करायला थांबूच पुढे. किती वर्ष झाले तर गाडीला? 6 वर्ष ना गाडीला. सांगते ना 20, 21, 22, 23, 24, 25, 26. पण चालवली किती वर्ष? चालवली किती किलोमीटर चालवली ते बघा. माझी चालली कमी चालवली गाडी. 60,000 किलोमीटर होता ना. तरी ते शापूरला वाशिन. सो आम्ही आता वाशिन या ठिकाणी पोहोचलेलो गाडी ना चालली जरा काढता कुठे पिकनिकला तरी काढता. अरे मेल्या हो, पण ते काढायसाठी हे पाहिजे ना आपल्याला. काय फरक काढला माहिती. सो आम्हाला भूक लागली आहे. आम्ही या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. खूप मोठा एक ढाबा हॉटेलच आहे एका ठिकाणी. सो आम्ही नाश्ता मागवला या ठिकाणी. नाश्ता करायला बसलेलो. हे आता आपण कुठे आलो? इगतपुरीला आलो सर आपण. इगतपुरी. सो आम्ही आता या इगतपुरीमध्ये आम्ही आलेलो आहोत. आता जस्ट पोहोचतोय आम्ही म्हणजे इगतपुरीला. पाठवलंय इन्शुरन्स हाऊ टू मेक हेल्थ इन्शुरन्स हेल्दी. आमचा प्रवास खरोखरच खूप चांगला चालू आहे. फुल एन्जॉय आणि फुल धमाल चालू आहे गाडीमध्ये. आणि आमचे ड्रायव्हर पण आम्हाला खूप मस्त भेटलेले. काय तुम्ही काय बोलू शकता? अतिशय उत्तम प्रकारे आपला प्रवास चालू आहे. त्यात आम्ही 4 माणसं आहोत आणि 4ही माणसं खूप मजा घेत आनंद उपभोगत तसं हा कार्यक्रम थोडा चालू आहे. आणि अशा आम्ही कल्पना नव्हती केली की एवढा आनंद एवढी मजा येईल. आणि नंतर साहेब आम्हाला हे सगळं चांगली स्थळं दाखवण्यासाठी उद्युक्त करतील. चांगल्या गोष्टी नवीन नवीन आमच्या कानी पडतील. आणि त्यातून आम्हाला आयुष्यामध्ये पुढचा मार्ग कसा हे करायचा, की पुढचं आयुष्य कसं. त्यात खांबे साहेब आमच्यासोबत. खांबे साहेब असल्यामुळे कसं जिवंत पण आलेलं आहे. गाडी बोलला पण नाही. ओळख नाही. सो आम्ही या ठिकाणी बरोबर टायमामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि बरोबर आम्हाला कार्यक्रम भेटलेला आहे. आम्ही आणि बरोबर सर्व आम्ही आलेलो आहोत एकदम. आणि कार्यक्रम आता चालू झालेला आहे. काय तिकडे पुरणपोळी कटाची आमटी. कटाची हे टाकले मूग टाकले. मूग दोन्ही काम एकत्र केले तर चांगली चवीला आहे का चांगलं? आमरस वगैरे. सो आम्ही आता जेवायला बसलेलो या ठिकाणी. टाईम झालेला आमचा कार्यक्रम संपलेला आहे. तो आम्ही आता ठिकाणी जेवायला बसलेलो. भूक भरपूर लागलेली आहे. दुपारची वेळ झाली. या ठिकाणी मॅडम तसेच नंतरला आमचे साहेब सिद्ध साहेब आहेत. जेवायला बसलेलो. जोन कुठे तो बघा आमचा एक माणूस तिकडे लाईनीमध्ये उभा आहे.
आमचे काय आलं रे तुला रे साहेब जेवतात जेवायचं टायमिंग झालंय ना. जेवतात पण हा मग वेळ भेटला तर जेवतात पण ना. छान छान. तुम्हाला काय वाटतं जेवण आवडलं तुम्हाला? छान आहे ना. मस्त जेवण आहे. व्हेरी गुड. पोट भरून जेवलात तुम्ही? आम्हा काय काय खाल्लं तुम्ही या ठिकाणी आता? सगळ्या आयटमचे टेस्ट केला. सर्व आयटम. पुरणपोळी वगैरे कशी छान आहे, गोड आहे ना खूप? पुरणपोळी गोडच असते. एक खाली का दोन खाली? नाही, एक खाल्ली, एकच खाली. अजून 2-3 वाट्या रस घ्यायचा आहे. घ्या बरोबर ती घ्या, आपण गाडीत खाऊ. 4-5 घ्या खिशामध्ये. मेनू फार सुंदर होता. एक पुरणपोळी आणि जी खानदेशी चटणी हा. आणि मटकीची उसळ अप्रतिम. नाही खरंच उत्सव मला पण खूप आवडले, खूप छान. बाय. निघायचं ना आता आपल्याला. ओके चलो 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 हो चला चला चला. गाड्या काढा पटापट. आपली गाडी कुठे आहे? कुठले साहेब? चलो बाय 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 बाय. ओके 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 ओके. हो सर मी तुम्हाला बोललो ना मी. सो आमचा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी. आम्ही कार्यक्रम पण खूप छान झालेला आहे व्यवस्थित. आणि आमचं जेवणाचं झालेलं आहे. सो आता आमच्या सर्वांचं प्लॅनिंग झालेलं आहे की पंचवटीला जायचा. सो आम्ही त्या ठिकाणी पंचवटीला निघतोय. फिरत फिरत आम्ही जाणार आहोत. बघूया आता. हो चला. ऊन किती आहे? ओके हो सांभाळून जा. चला एक गाडी निघाली बाहेर. अरे आमची गाडी कुठे? शिरशेकरांनो निघालात काय? सांभाळून जावा आणि घरी जावा सांभाळून. हा सांभाळून जा. हे आमचे दुसरे ड्रायव्हर आले त्या ठिकाणी. ड्रायव्हर साहेब. सो आम्ही आता निघालेलो आहोत या ठिकाणी. आता आमचं प्लॅन चाललेलं आहे पंचवटीचा. सो आम्ही आता पंचवटीसाठी निघालेलो आहोत. आणि ह्याच्यामध्ये काही जरा बदल झालेला आहे आमच्या गाडीमध्ये. आमच्यामध्ये बदल असा झालेला आहे की आमचे ड्रायव्हर आहे ना चेंज झालेले. गाडी चुकामू कोण आहे राजा? नाही होणार बघ तू. पहिला आमची गाडी मंदार साहेब चालवते, परंतु आता आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आमच्या गाडीचा ड्रायव्हर आता मंगेश गुंड आहेत. 1 मिनिटात धावत येतो. सर चालू. सर रनिंग आहे का? हे जे मंदिर आहे तुम्ही बघताय माझ्या मागे बॅक साईडला. सो हे 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आणि हे छान व्हिडिओ आहे आणि तुझी माहिती दिली खरोखर सुंदर. आणि सर्वांनी खरोखर हे काळाराम मंदिर बघण्यासाठी अवश्य या. खूप पुरातन आहे आणि खूप सुंदर, म्हणजे आखीव रेखीव आहे. त्यांची नक्षीकाम वगैरे तुम्ही बघितलं तर अगदी थक्क व्हाल असं सुंदर आहे. खरोखरच खूप सुंदर. एवढं केलेलं आहे द्यावं हा तुम्ही तर करतच आहे. साई तू ना जा. असतंच इथलं हे मगाशी तुला
आता थोडं खा ना. घ्या घ्या पोट खा. अरे हो सर्वांना भेटणार सर्वांना भेटणार सर्वांना भेटणार. हो तेच आम्हाला साईलाच घेते साईलाच घेते हात पाहिजे मला चाटा बाबा काय फाशीच करतात रे. कसं वाटतंय सर? छान ठीक वाटतं ते विचार. कपिला नदी आहे, 2 नद्यांचा संगम होतो. संगमाच्या किनारी घासाची झोपडी, तिथं 3 कुंड आहे, ब्रह्मा विष्णू महेशची. तिन्ही देवांना साक्ष ठेवून सीतामाईला 1 वर्षासाठी रामानं अग्नीत सोडलं होतं. ज्या टायमाला शूर्पणखेचं नाक कापलं होतं, रामाला माहीत होतं सीतेला रावण पळून नेणार आहे, म्हणून खरी सीता इथे ठेवली. इथून माया सीता घेऊन पंचवटीला गेली. रावणाने नेलं ते माया रूप नेलं. खरं रूप अग्निदेवापाशी होतं. काळ्या पाण्याचं कुंड अग्निकुंड आहे. सीतामाईच्या आंघोळीची जागा, शूर्पणखेचं नाक कापलेलं मूळ जागा आहे. पावसाळ्यात नदीला पाणी राहतं, हे पाहायला मिळत नाही. वरती मूर्ती रूप दर्शन करायचं, खाली जायचं, दर्शन करून यायचं, म्हणजे सर्व धर्म मंदिर बघायचं, मग राममूर्ती बघायला जायचं. सो आता तुम्हाला जी माहिती दिली ते जे रिक्षावाले काका आहेत त्यांनी म्हणजे रामायण कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने घडलं ते थोडक्यामध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितले आणि सांगतायत. ते या ठिकाणी त्यांनी आम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेलं म्हणजे रामायण कशा पद्धतीमध्ये घडलं आहे ते. ओके. सो ही खूप मोठी म्हणजे नदी आहे आणि या ठिकाणी 2 नद्यांचा संगम होतोय. एक कपिला आणि एक गोदावरी, अशा 2 नद्याचं या ठिकाणी संगम होतोय. हे बघा इकडे येते जी कपिला आणि गोदावरी, अशा 2 नद्याचा संगम एका ठिकाणीच होतोय. सो आम्ही आता कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि तसंच आम्ही आज पण नाशिकला पूर्ण आज बघायला गेलं तर पूर्ण नाशिक आज फिरलेलो आहे. पूर्ण पंचवटीला गेलो, आजूबाजूचा जो काही परिसर आहे बघण्यासारखं असं बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो या ठिकाणी. आणि आम्ही फिरून सर्वजण आता आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्ही आमच्या घरी निघालेलो. आज आमचा पूर्ण दिवस फिरण्यामध्येच गेला आणि खूप छान प्रकारे झालेला दिवस. सो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला नक्कीच तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.